हे व्यक्ती जर पार्टिशनच्या वेळेस असते तर इंडियाचं पार्टिशन कधी झालंच नसतं। इंडियन रेकॉर्डनुसार 5 वेगळ्या प्रकारे 5 वेगळ्या जागेवर आणि 5 वेगळ्या नावांनी मरण पावले आहेत। ह्या व्यक्तीचा मृत्यू म्हणजे आजपर्यंत एक रहस्य आहे। स्वतः मोहम्मद अली जिन्ना बोलला होता की जर मला कोणता लीडर ऍक्सेप्ट करायचा असेल तर असा लीडर म्हणून ह्याच व्यक्तीला ऍक्सेप्ट करेल। कल्पना करा, एक तरुण भारतीय ज्याच्याकडे ब्रिटिश इंडिया मधली सर्वात प्रतिष्ठेची सरकारी नोकरी मिळवण्याची संधी होती, पण त्याने ती नोकरी सोडली का? कारण त्याला ब्रिटिश सरकारची सेवा करायची नव्हती। त्यांचं एकच ध्येय होतं, भारताला ब्रिटिश राजवटीतून मुक्त करायचं। आणि त्या तरुणाचं नाव होतं नेताजी सुभाषचंद्र बोस। 23 जानेवारी 1897 कटक ओडिशा येथे एका मुलाचा जन्म झाला। पुढे त्यांनी इंडियन सिव्हिल सर्व्हिस म्हणजे त्या काळातील ब्रिटिश सरकारची अत्यंत प्रतिष्ठेची प्रशासनिक सेवा याची परीक्षा उत्तीर्ण केली। आजच्या भाषेत सांगायचं झालं तर IAS, IPS, IFS यासारख्या उच्च सरकारी सेवांमध्ये जाण्याइतकी मोठी संधी। पण भारत गुलाम असताना ब्रिटिश सरकारची नोकरी करणं त्यांना मान्य नव्हतं आणि त्यांनी ICS चा राजीनामा दिला। एका सुरक्षित फ्युचरवर लाथ मारून त्यांनी निवडलं भारताचं स्वातंत्र्याचं अनिश्चित युद्ध। सुभाषचंद्र बोस फक्त क्रांतिकारी नव्हते, ते कोलकात्याचे मेयर झाले, इंडियन नॅशनल काँग्रेसचे प्रेसिडेंट झाले, पण त्यांची विचारसरणी एकदम वेगळी होती। गांधीजींचा मार्ग होता अहिंसा आणि जनांदोलन, पण सुभाषचंद्र बाबूंचा विश्वास होता की जर ब्रिटिश साम्राज्याला पूर्णपणे भारतातून हाकलायचं असेल तर सशस्त्र संघर्षाची तयारी आवश्यक आहे। आणि मग ब्रिटिश सरकारला या माणसाची भीती वाटू लागली। दुसऱ्या महायुद्धाच्या काळात त्यांना त्यांच्या घरात नजरकैद ठेवण्यात आलं, पण ब्रिटिश सरकारला एक गोष्ट माहीत नव्हती, ते ज्या माणसाला घरात बंद करत होते तो माणूस घरातूनच ब्रिटिश साम्राज्याला चकमा देणार होता। 17 जानेवारी 1941 रात्री सुभाषबाबूंनी वेश बदलला, दाढी वाढवली। मोहम्मद जियाउद्दीन या नावाने ते ब्रिटिशांच्या नजरेतून निसटले। घरातून बाहेर पडणं म्हणजे मृत्यूला आमंत्रण देण्यासारखं होतं, कारण जर ब्रिटिश पोलिसांनी ही बातमी कळली असती तर संपूर्ण देशभर त्यांचा शोध सुरू झाला असता। पण ते थांबले नाहीत, भारताबाहेर गेले, परदेशी मदत मिळवण्याचा प्रयत्न केला आणि भारताच्या स्वातंत्र्यासाठी सैन्य उभं करण्याच्या दिशेने पुढे गेले। दुसऱ्या महायुद्धाच्या काळात त्यांना ब्रिटिशचे शत्रू असलेल्या ॲक्सिस शक्तींशी संपर्क साधला, कारण त्यांचा विचार स्पष्ट होता, भारताची स्वातंत्र्याची लढाई भारताच्या बाहेरूनही पुढे नेता आली पाहिजे। 1942 मध्ये कॅप्टन मोहन सिंग यांच्या नेतृत्वाखाली इंडियन नॅशनल आर्मी INA ची सुरुवात झाली आणि 1943 मध्ये एक असा नेता त्या सैन्याची कमांड स्वीकारतो ज्याच्या आवाजाने हजारो भारतीय सैनिकांच्या रक्तात स्वातंत्र्याची आग पेटते। ते नेता होते सुभाषचंद्र बोस। पण ही तर फक्त सुरुवात होती, कारण पुढच्या भागात सुभाषबाबू फक्त INA चे सेनापती राहिले नाहीत, तर त्यांनी परदेशाच्या भूमीवर एक स्वतंत्र भारतीय सरकार उभं केलं। आणि सर्वात मोठं रहस्य, 18 ऑगस्ट 1945 नंतर नेमकं काय झालं याचं उत्तर आजही इतिहासाला पूर्णपणे मिळालेलं नाही। पार्ट 2 मध्ये भेटूयात नेताजींच्या सर्वात मोठ्या रहस्यासोबत।